सदर व्हिडिओ हा 1 महिन्यापूर्वीचा आहे. त्यावेळी आमची भात लावणी चालू होती, परंतु माझा मोबाईल बंद पडल्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकलो. तर तो व्हिडिओ तुम्ही आज पाहणार आहात. खूप छान आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे मे महिन्यासारखं ऊन लागतंय. पावसानं पूर्णपणे पाठ फिरवलेलं आहे आमच्याकडं. मजा आहे रे तुमची. शुभ सकाळ मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आता मी चाललो आहे शेतात आणि आमच्या घराच्या इकडचं सगळं शेत झालेलं आहे. आमचंसुद्धा झालेलं आहे. आता पप्प्याचं एक शेत बाकी आहे आणि बाबू काकाचं एक शेत बाकी आहे. तर पप्पा आणि मम्मी आलेच सकाळी इकडे. आता मी पण आलो आहे आणि मशीन कालच पप्पा घेऊन आला येताना. आता चाललो आहे शेतात, बघूया. गुलाब बघा किती लागलेत, खूपच आहेत यावर्षी, सगळीकडे बघायला भेटतात. ओ पाकल्या पडल्या. अरे वा, दोन्ही पण उभ्या राहिल्या. लागतं बघा. डबल जाणे काम. होय, पाणी नाही ना त्यामुळं. मंडळी, या फुलाचं नाव कमेंट करून सांगा. थोडं जास्वंदीसारखं दिसते, पण याचं नाव काय आहे ते मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, आज आम्हाला पावसाची खूप गरज होती आणि आता वाजले दुपारचे 1 आणि पाऊस आलेला आहे. सकाळपासून जरा पण थेंब पडलेला नव्हता, पण आता आला आहे. एवढ्या पावसाची आम्हाला आज फार गरज आहे. या साईडला पाण्याची थोडी कमतरता असल्यामुळे आज पावसाची आम्ही वाट बघत होतो सकाळपासून. तर आता आला. अरे वारा उडवतोय, वाऱ्यात सकट आला. तर मंडळी, आता ऊन पडलं आणि हा बघा, हा पक्षी येतो मध्ये मध्ये. जे आता आपण मळी नांगरतोय ना, त्यावेळेस जे आतमधले किडे बाहेर येतात नांगरल्याच्या नंतर, ते खायला हा पक्षी येतो. चालू. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आज आम्ही ती समोरची 1, 2 आणि ती पुढची 3च मला लावलेल्या. आता ही 4थी चिखल चालू आहे. तर आज ही पूर्ण दाढ काढली, त्यामुळे दाढ काढण्यात जास्त वेळ गेला आणि पाणीसुद्धा कमी होतं, पाऊस पण नाही. या ठिकाणी वाल, पर्या वगैरे नदी काही नाही, त्यामुळे पाण्याची थोडी अडचण आहे. तर पाण्याच्यामुळे आज काम खूप स्लो झालं आणि आता हे लास्टमध्ये आहे. त्याच्यानंतर अजून या साईडला आता ते समोर आहे ते पप्प्याचं घर आहे, जे बांधकाम चालू आहे ते, आणि त्याच्या मागे सुद्धा अजून आहे, ते उद्या करायचं आहे. उद्या म्हणे ना, पण म्हणायला येशील ना. हां, तू फक्त गाणं म्हण, मागणं सूरधारा एवढी माणसं आहेत. आज सकाळपासून खूप ऊन पडलं आहे, पावसाचा एक थेंब नाही आणि आज भात लावणी चालू आहे. बघूया आता किती मला लागत आहेत, पाणी तर नाही आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पप्प्याच्या घराजवळ भात लावतो आहे आणि पाऊस नाही, त्यामुळे थोडेसे वांदे झाले आहेत. पप्प्याने यासाठीला मोटर लावली, छोटीशी विहीर आहे, तिला एक मोटर लावले, पण ती फक्त एका मळ्यासाठी होईल, कारण की त्या विहिरीचं पाणी आटलं मग काय करणार. येतोय पप्प्या.
तर हे बघा मंडळी पप्प्यानं लावलेत मलित कलंब आंब्याचे. 1 तिथं 2 आणि इकडं 3. आणि हे आम्ही पाणी आणलंय, विहिरीचं पाणी आणलंय. विहीर पण छोटीशीच आहे, मोटरने. कधीशी लागणार. आमची अर्धी मळी लागलेली आहे, अजून अर्धी भिजवायची बाकी आहे. इकडं पप्प्या मळी भिजवतोय अर्धी. पाईप लावलेला आहे मोटरने. पाऊसच नाही, पाऊस आला असता तर बरं झालं असतं, पण आता काय करणार. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेलं आहे आमच्याकडं. काय बाप केलं जातं काय माहिती. पाऊस नाराज झालाय. कमी पडलं काय. अर्धी पण नाही झाली अजून, मोप आहे या साईडला. फायनली अथक प्रयत्नानंतर मळीची चिखल झालेली आहे. पाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. आता पाणी सुद्धा लागलेलं आहे. धन्यवाद. आमची माणसं उन्हात काम करतात, खूप ऊन लागतंय. आता बघा त्यांची मजा. थंड थंड होत आहे बघा, पवारा मारून. काय बघ काय त्याला बरं वाटतं रे. ते गार लागतं मस्त पैकी. ऊन बघा किती आहे. फवारा मारतात पाणी आता. पाण्याचा फवारा, माणसं जरा गार होऊन देते. त्याला घालतो ते. गार म्हणून दुकानावर जायचं पेप्सी आणाय. पॅप्सी होय, पॅप्सीचा टाइम झाला आता. तर मंडळी आता पप्पाच्या घराच्या मागची जी मली होती ती झाली नांगरून. आता ह्या साईडला 1 2 3 मले बाकी आहेत. हे बघा, हे पप्प्याचं नवीन घर आहे, बांधकाम चालू आहे. आणि संपूर्ण बांधकाम पप्प्या स्वतः करतोय. तर मंडळी भात पण सुक्यानंच काढते, दाडशात पण पाणी नाही. माती माती. मोटरच्या पाण्यावरती आमचं भात लावणी चालू आहे. आणि पप्पा पाणी मारत आहेत. त्या साईडून जसं जसं पाणी लागतंय तसं तसं चिखल करत भात लावत येतोय. कारण की थोडं रेव्याच्या माल आहेत, त्यामुळे लगेच पाणी सुकतंय. ही एक मली झाल्याच्या नंतर ही सुद्धा आहे, मी उभा आहे, ती पण एक बाकी आहे. मी बघू संध्याकाळपर्यंत होते की नाही. त्याला पण पाणी तसं सोडवावं लागेल पाईपाने, त्याच्यानंतरच ती पण चिखलसुद्धा होईल. तर ह्या मलीसाठी पाणी इथं वरच्या मलीत होतं साठवून ठेवलेलं, तर ते आता घेतलेलं आहे. पण हे किती मलीला लागते काय माहीत. त्याच्यानंतर आपला पाईप आहे, हाचा सहारा पाईपाचा. त्या साईडला पाईपसुद्धा आहे. हा तिकडून त्या साईडून बघा थोडंसं पाणी येतं आहे तिथून. आता हे पाणी किती मध्येपर्यंत पुरतं काय माहीत, बघू आता. मजा आहे रे तुमची. तर मंडळी असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.